तिथे पालघर जिल्ह्यातील गाजत असलेल्या सायली सुर्वे प्रकरणाला नवं वळण मिळालं। सायलीचा पती आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार आतिफ तासे याला अखेर पालघर पोलिसांनी अटक केली। मनोर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जमीन बळकावणं आणि जीवे मारण्याच्या गुन्ह्यांप्रकरणी पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता। आरोपीला मुंबईतल्या कांदिवली परिसरातून ताब्यात घेण्यात आलं। सर्वोच्च न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आतिफ तासे हा फरार झाला होता। पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहिमेद्वारे त्याला पकडण्यात आलं। त्याचवेळी सायली सुर्वेनं देखील स्वतः समोर येऊन सुरक्षित असल्याचा व्हिडिओ पाठवला। त्यामुळे अपहरणाच्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला। क्लॅरिफाय करू इच्छिते की असं काही नाही आहे आणि तुमचे सर्वांचे आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी आहेत। सर्वांचे कॉल्स मेसेजेस काळजीपोटी मला आले आहेत, माझ्या घरातल्यांना आलेत। तुम्ही काळजी व्यक्त केलीत आणि अगदी शासन प्रशासनाने सुद्धा काळजी व्यक्त केली, त्यासाठी मी खूप खूप आभारी आहे। पण माझी हीच नम्र विनंती की तुम्ही या बातमीवर दुर्लक्ष करावात आणि काही गैरसमज करून घेऊ नयेत, काळजी करू नयेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।